चला आयरे संघ आपण फिल्डिंग लावून घ्या. गुप्ताजी सनी आणि ऋषी ही जोडी आपण पाहतोय सलामीला येते. सामना 5 षटकांचा असेल आणि 5 षटकांसाठी 20 मिनिटांचा वेळ आहे. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. प्रथम क्षेत्ररक्षण करणाऱ्या जय हनुमान आयरे या संघाला ही सूचना असेल, जर 5 षटकांमध्ये जर 20 मिनिटांमध्ये 5 षटकं टाकली नाही रवींद्र गुप्ता तर एक खेळाडू हा बाहेर येईल. याची देखील आपण नोंद घ्यायची पॅनल्टीच्या स्वरूपामध्ये. ही पॅनल्टी आहे. काल एका संघाला आपण पॅनल्टी दिली आहे, आय थिंक अवधी कोपर या टीमला. तरी देखील त्यांचा संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलाय. शुभम वेलकम, स्वागत आहे. एकदंत कोपर हा संघ देखील इथे दाखल होतोय, स्वागत आहे. आणि या सामना आपण सुरू करूया. आजच्या या दिवसामधील हा पहिला सामना शिवराज मित्रमंडळ आयोजित शिवराज चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन सुपर संडे गेम ऑन. पहिला चेंडू टॅप केलाय, डीप मध्ये फिल्डर आहेत, संघनायक आहेत आणि मिळते एक धाव या चेंडूवरती. गोलंदाज आहेत या पहिल्या षटकामध्ये श्रेयश. सनी आणि ऋषी ही जोडी आपण पाहतोय. स्वीप करण्याचा प्रयत्न, लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो वाईट बॉल. मिळते अवांतर धावा, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती आहेत. श्रेयश गोलंदाजी मार्कवरती, राईट आर्म राऊंड विकेटने स्वीप केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, क्या बात आहे, अप्रतिम क्षेत्ररक्षण, फाईन लेगला आणि मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात दमदार केली आहे, कारण की 5 षटकांचा सामना आहे. यावेळी कीपर बीट झाले आणि पंचांचा इशारा येतो वाईट +1. मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल 5. अराउंड विकेट श्रेयश. पुन्हा एकदा स्वीप केला, डीप मध्ये फिल्डर आहे, त्यांना बीट करून सीमा रेषेच्या बाहेर चौकार येतोय ऋषीच्या बॅटमधून.
धावसंख्या आहे 9. चांगली सुरुवात केली आहे विजय स्टार या संघाने. पहिल्या फेरीमधील सर्व सामने हे 5 षटकांचे असतील, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. क्लीन बोल्ट, यष्ट उद्ध्वस्त दांडी, गोल यू मिस, आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झाल्या बाद लागतोय हा पहिला धक्का विजय स्टार या टीमला. फलंदाज ऋषी बॅक टू द पवेलियन. श्रेयसने विकेट मिळवली आहे. राऊंड विकेट पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो आहे वाईट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल इन डबल फिगरमध्ये 1/10. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न आणि खराब गोलंदाजी. वाईट बॉलचा इशारा येतोय. अंकेश आहेत मेन पंच आणि धावसंख्या आहे 11. 1/11 ही धावसंख्या आपण पाहतोय विजय स्टार या टीमची. 5 षटकांचा हा सामना आहे. प्रत्येक सामना पहिल्या फेरीमधील 5 षटकांचा असेल. स्विच हिट गॅपमधून सीमारेषेच्या बाहेर चौकार. धावसंख्या आहे 15. फ्लाइंग स्टार्ट केलाय विजय स्टार. नावातच विजय आहे आणि एक जुना संघ म्हणून विजय स्टार या टीमची ओळख आहे. भरपूर वर्षांचा अनुभव आहे. प्रशांतने खूप चांगला संघ बनवलाय. पुन्हा एकदा स्वीप केलाय. डीपमध्ये फिल्डर आहेत आणि मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1/17 विजय स्टार या टीमची. यापुढील सामना असेल मंगल मूर्ती आणि वाडा बॉईज या 2 संघांमध्ये. आणि दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे आपण देखील टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. वाडा बॉईज आणि मंगल मूर्ती. रवींद्र गुप्ता येत आहेत. तेजस 11 वाडा बॉईज आणि मंगल मूर्ती या 2 संघांमध्ये सामना असेल. वाईट बॉलचा इशारा येतोय. बघा रिव्ह्यू पंचांचा असेल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे.
यस, पंच निर्णय आपण कळवायचा आहे. वाईट बॉल आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 18. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल आदरणीय संतोषजी वैश्य साहेब आहेत, गणेशजी ओमले साहेब देखील उपस्थित आहेत, मुकेशजी चित्ते साहेब देखील उपस्थित आहेत, स्वप्नील दादा महाडेश्वर देखील उपस्थित आहेत. मान्यवरांची मांदियाळी आपण पाहतोय आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. स्वप्नीलजी मोरजकर साहेब देखील उपस्थित आहेत. अमितजी कडाले साहेब देखील उपस्थित आहेत. सर्व मान्यवरांचं नक्कीच शिवराज मित्रमंडळ आयोजित शिवराज चषकामध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याच दरम्यान अनिकेतजी सोगम साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे या शिवराज चषकामध्ये. तमाम मान्यवर आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि या सामन्याचा ते आनंद घेत आहेत. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 20. सुरुवात खूप चांगली गेली आहे. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा येतो वाईट बॉल. खराब गोलंदाजी होते जय हनुमान आयरे या संघाच्या माध्यमातून. या सामन्यामध्ये धावसंख्या आहे 21. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा येतो वाईट बॉल. खराब गोलंदाजी, हातावरती नियंत्रण नाहीये, दिशेपासून भरकटलेत. दिशाहीन गोलंदाजी रवींद्र गुप्ता करतायत. झेलची शक्यता आणि अप्रतिम हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बा सुशांत. बॅक टू द पविलियन. चौथ्या क्रमांकावरती 2/22 ही धावसंख्या आहे. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. शिवराज मित्रमंडळ आयोजित शिवराज चषकाचे आयोजन. लेटकटचा फटका आपण पाहतो. डीपमध्ये फिल्डर आहेत थर्डमॅनला आणि मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल 23. पुन्हा एकदा स्वीप केलाय. क्षेत्ररक्षक आहेत बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि मिळते एक धाव या चेंडूवरती. आणि धावसंख्या आहे 24. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे आणि एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. चांगली सुरुवात केली आहे. आणि खराब गोलंदाजी होते. वाईट +1 मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि धावसंख्या आहे 26. आणि फटका फसलाय आणि फलंदाज झालाय बाद. बिग विकेट डाऊन आणि सीमारेषेच्या बाहेर शशांक मालगावकर यांनी हा झेल पकडलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 26. नवीन गोलंदाज आहे साहिल. पवन शेट्टी आणि फलंदाज आहेत प्रतीक शेट्टी. हे 2 बंधुराज, 2 सख्खे बंधू नक्कीच खेळपट्टीवरती आहेत आणि ड्राईव्ह केलाय सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार पवन शेट्टीच्या बॅटमधून. चांगली फलंदाजी होते.
राईट आर्म राऊंड द विकेट आणि क्या बात आहे, अजून एक चांगला स्ट्रोक परंतु डीप मध्ये फिल्डर आहेत, मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती. सुरुवात खूप चांगली केली आहे. काल आपण पाहिलं असेल गावदेवी कोपर या संघाने 56 धाव बनवल्या होत्या 5 षटकांमध्ये. हायेस्ट स्कोर आहे या स्पर्धेमधील आणि आतापर्यंत आपण पाहतो धावसंख्या आहे धावफलकावरती 31. हे तिसरं षटक सुरू आहे साहिलचं. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे, पॅडवरती हा चेंडू ब्रश होतोय आणि लेग बायच्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल 32. 32 धावा धावफलकावरती आहेत. पवन शेट्टी आणि प्रतीक शेट्टी ही जोडी आपण पाहतोय. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय परंतु स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, एका धावेवरती समाधान मानावं लागते. धावसंख्या 33. आणि काय घडलं मैदानावरती, No+4 एकूण मिळतील या चेंडूवरती एकूण 5 धावा. ही फनी क्लिप व्हायरल होईल नक्कीच GTC स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून. ज्या पद्धतीने हा चेंडू हाताळला, दोन चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या आहे 38. मंगलमूर्ती आणि तेजस 11 वाडा बॉईज आपण टॉससाठी या. नेक्स्ट मॅच या दोन संघांमध्ये असेल. सॉफ्ट हँडने खेळतायत. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या आहे 39. दमदार सुरुवात केली आहे. करंगी षटक क्रमांक हे तिसरं सुरू आहे आणि 39 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा येतो व्हाईट बॉल. धावसंख्या आहे 40. या सामन्यावरती पूर्णपणे वर्चस्व निर्माण केले कारण की जय हनुमान आयरे संघ एक नवोदित संघ आहे आणि त्यांच्यासमोर विजय स्टार संघ. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. रवींद्र गुप्ता आहे डीपमध्ये, मिळते एक धाव चेंडूवरती आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 41. बघा 6 मिनिटांचा वेळ असेल 2 षटकांसाठी. 14 मिनिटं घेतलेत 3 षटकांसाठी, त्यामुळे विनंती असेल. धावसंख्या आहे 41. विशाल दादा भोईर यांचं देखील आगमन होते, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे शिवराज चषकामध्ये. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण फाईन लेगला आणि हा मिळते एक धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1 पुढे जाईल 42. रवींद्र गुप्ता येतोय सेकंड स्पेलमध्ये. पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळतायत. खराब क्षेत्ररक्षण, जणू का या फटक्याचे चटके लागलेत आणि सीमारेषेच्या बाहेर चौकार.
ऑन साइडला अजून एक चांगला स्ट्रोक आहे आणि पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. मी आधीच म्हटलं एक नवोदित संघ आहे त्यामुळे नक्कीच त्या संघावरती भरपूर दबाव आहे आणि त्या दबावामध्ये सातत्याने चुका केल्यात. कारण की जिथे 2 सिंगल होत्या तिथे मात्र येतात 2 चौकार आणि धावसंख्या आपण पाहू शकाल 50 कंप्लीट 50 धावा धावफलकावरती. 56 धावा हा हायेस्ट स्कोर आहे गावदी कोपर या संघाचा या स्पर्धेमधील. आणि फलंदाज झालाय बाद प्रतीक शेट्टी. बॅक टू द पविलियन. धावसंख्या आहे 51 धावा. सुरुवात खूप चांगली केली आहे कारण की पहिलाच सामना आहे आणि पहिलाच सामना आपण हाय स्कोरिंग सामना पाहतोय. टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि क्या बात आहे ग्लोरियस स्ट्रोक सीमा रेषेच्या बाहेर चौकार येतोय पवन शेट्टीच्या बॅटमधून. डबल 5 55 धावा. चार षटकांच्या समाप्तीनंतर बनवल्या तब्बल 55 धावा या सामन्यामध्ये. मंगल मूर्ती आणि तेजस 11 वाडा बॉईज दोन्ही संघाच्या संगणकांना विनंती असेल आपण टॉससाठी या. सिराज सिराज येतोय नवीन गोलंदाज. प्रचंड वेग आहे सिराजकडे. पहिल्या चेंडूवरती तो देखील आपण पाहिलाय आणि मिळते एक धाव. धावसंख्या अब तक 56. लॅब स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज पवन यांनी. आणि नो प्लस विकेट. फलंदाज झालाय बाद. आयुष येतोय नवीन फलंदाज. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. डीपमध्ये फिल्डर आहेत. एकापेक्षा जास्त मिळणार नाही. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती 59 आहे आणि अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. 59. बघा 2 चेंडू टाकायचे आहेत आणि आपल्याकडे फक्त 1च मिनिट आहे. नो चेंडू. पुन्हा एकदा खराब गोलंदाजी सिराजच्या माध्यमातून.
पुन्हा एकदा मिळते एक धावे चेंडूवरती आणि धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 61. 61 धावा, एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. आणि त्यानंतर आपण टॉस देखील करूया. दोन्ही संघनायक आपण या टॉससाठी तेजस 11 वाडा बॉईज आणि मंगल मूर्ती या दोन संघांमध्ये असेल या पुढील सामना. पुन्हा एकदा येतोय नो बॉल. खराब गोलंदाजी होते, खराब गोलंदाजी. आणि आपण पाहू शकाल धावफलकावरती आहेत धावा 65. 62 धावांचा उच्चांक आणि त्यामध्ये अजून 4 धावा ऍड करूया. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 66. 66 आणि 67 धावांचं टार्गेट सेट केलंय विजय स्टार या संघाने जय हनुमान आयरे या संघासमोर. आपण टॉस करूया. तेजस 11 वाडा बॉईज आणि मंगल मूर्ती या दोन संघांमध्ये असेल या पुढील सामना. शुभ असते. आपण टॉस करूया. नेक्स्ट मॅच मंगल मूर्ती आणि त्यांना फाईट करेल तेजस 11 वाडा बॉईज. मुकेश दादा यांच्या शुभ असते आपण टॉस करूया. आणि टॉस झालाय. टॉस नक्कीच जिंकलेला आहे. 5 षटकांचा सामना असेल. पहिल्या फेरीमधील सर्व सामने हे 5 षटकांचे आहेत. 67 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे या सामन्यामध्ये. मंगल मूर्ती या संघाने टॉस जिंकलाय आणि आपला निर्णय आपण कळवायचा आहे. लाईट मनला विनंती असेल आपण लाईट ऑन करायचे आहेत. यस, फिल्डिंग लावून घ्या आणि फलंदाज पाठवायचे आहेत. 67 धाव बनवायचे आहेत या सामन्यामध्ये. टार्गेट खूप मोठा आहे. फलंदाज पाठवायचे आहेत. जय हनुमान आयरे या संघाला विनंती असेल. टार्गेट आपण पाहतोय 67 धावांचा आहे आणि सनी गोलंदाजी मार्कवरती येतोय आणि स्ट्राईक इनला फलंदाज आहे तो म्हणजे साहिल. साहिल आणि विकी.
यावेळेस ड्राईव्ह केलंय, क्षेत्ररक्षक आहेत आणि मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती. या एका धावेने श्री गणेश होती. 67 धाव बनवायचे आहेत. विकी आणि साहिल ही जोडी. स्विच हिट आणि मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती. आपण पाहू शकाल क्या बात आहे, सॉफ्ट हँडने खेळतात आणि मिळते एक धाव या चेंडूवरती. सुरुवात संताने सावध केली आहे कारण की 67 धावा बनवायच्या आहेत. पॅडवरती हा चेंडू ब्रश होतोय. येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 3. षटक हे पहिलं सुरू आहे सनीचं. जेन्युइन ऑलराऊंडर आहे सनी. आणि थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. चौकार येतोय. पुन्हा एकदा स्विच हिट आणि क्षेत्ररक्षक आहेत. मिळते एकच धाव आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 8. 24 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या धावा 59. ऋषी येतोय नवीन गोलंदाज. 59 धाव बनवायचे आहेत 4 षटकांमध्ये. टार्गेट खूप मोठा आहे. त्यासाठी प्रत्येक षटकामध्ये 3 ते 4 चौका तुम्हाला मारावेच लागतील. त्या अनुषंगाने बॅटिंग करावी लागेल. यावेळी सोडून दिलाय चेंडूला आणि पंचांनी वाईट चेंडू घोषित केलाय.
धावसंख्या आहे 12. सिंगल डबलने काही फरक पडणार नाहीये. विजय स्टार या टीमला इथून मात्र चौकारांची आतिषबाजी करावी लागेल, कारण की टार्गेट खूप मोठा आहे. 67 धावा बनवायच्या आहेत. शिवराज मित्रमंडळ आयोजित शिवराज चषकाचं हे आयोजन चांगला स्ट्रोक खेळलेत आणि डीपमध्ये तेवढेच चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालंय. धावसंख्या आपण पाहू शकाल 13. चांगली गोलंदाजी होती. सनी आणि ऋषी हे दोन मुख्य खेळाडू आहेत. विजय स्टार या टीमचे दोन्ही सख्खे भाऊ देखील आहेत. या संघामध्ये 4 खेळाडू असे आहेत जे सख्खे भाऊ आहेत. प्रतीक शेट्टी असतील, त्यानंतर पवन शेट्टी, ऋषी आणि सनी हे सख्खे भाऊ नक्कीच विजय स्टार या टीममध्ये आहेत. आणि दरम्यान येतोय हा चौकार विकीच्या बॅटमधून. या फटक्यांची नितांत गरज आहे जय हनुमान आयरे या संघाला. राऊंड विकेट ऋषी. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, फक्त दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहेत. फाईन लेगला मिळते एक धाव. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 18. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या धावा 49. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने खेळतायत. क्षेत्ररक्षक आहेत पवन शेट्टी. क्या बात आहे. डीप मिडविकेटला चांगलं क्षेत्ररक्षण. मिळते एक धाव. धावसंख्या आहे 19. तिसऱ्या षटकामध्ये येतोय सनी. सेकंड स्पेलमध्ये वैयक्तिक दुसरं आणि सांघिक कोट्यातील हे तिसरं षटक. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने खेळलेत, परंतु फलंदाज झालाय बाद. पहिला धक्का लागलाय जय हनुमान आयरे या टीमला. साहिल बॅक टू द पवेलियन. शिवराज मित्रमंडळाचे सदस्य आदरणीय सचिन दादा वापुलकर साहेबांचं आगमन झालेलं आहे. दादांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. धावसंख्या आहे 22. विकी. संघर्ष सुरू आहे विकीचा या मॅचमध्ये, परंतु टार्गेट खूप मोठा आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज झालाय बाद. फलंदाज बाद आहे. धावसंख्या आहे 22. नो बॅट्समन आहे सूरज आणि येतोय हा वाईट बॉल. दिशेपासून भरकटलाय, परंतु काही फरक पडणार नाहीये. 23 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 44 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. समीकरण कठीण होत चाललंय, कारण की
अपेक्षित खेळ होऊ शकला नाहीये जय हनुमान आयरे या संघाचा या सामन्यामध्ये आणि फलंदाज होईल बाद धावबादच्या स्वरूपात सूरज. बॅक टू द पवेलियन. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 24. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही 43 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे आणि सुशांत आहेत डीप थर्डमॅनला. मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या आपण पाहू शकाल 25. 42 धावांची अजूनही गरज आहे. 11 चेंडू शिल्लक आहेत. प्रत्येक चेंडूवरती चौकारच मारावा लागेल आयरे या संघाला. जय हनुमान आयरे संघ पूर्णपणे बॅकफूटवरती आहे. सामना थोडासा स्पीडअप करा पवन. यावेळी ड्राईव्ह केलंय आणि सीमारेषेच्या बाहेर चौकार. या फटक्यांची नितांत गरज आहे जय हनुमान आयरे संघाला, कारण की 10 चेंडू आणि 38 धावांची अजूनही गरज आहे. फुल टॉस चेंडू आणि फलंदाज झालाय बाद. गोविंद बॅक टू द पवेलियन. आता मात्र फक्त औपचारिकता शिल्लक या मॅचमध्ये. 9 चेंडू आणि 38 धावांची अजूनही गरज सामना जिंकण्यासाठी जय हनुमान आयरे या संघाला. फुल टॉस चेंडू आहे. ड्राईव्ह केलाय, गॅपमध्ये होता, परंतु 100% एफर्ट आपण पाहिले सनीचे आणि चेंडू हा अडवलाय. मिळते फक्त एकच धाव. फक्त औपचारिकता शिल्लक या सामन्यामध्ये, कारण की जवळजवळ हा सामना खूप मोठ्या फरकाने जिंकलेला आहे, कारण की 8 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही 37 धाव बनवायचे आहेत. जरी 8 चौकार आले तरी देखील सामना जिंकू शकत नाही आहेत ते म्हणजे जय हनुमान आयरे संघ, परंतु संघर्ष करतायत. धावसंख्या 34. 34 फाईट देण्याचा प्रयत्न करतायत. 7 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही 33 धाव बनवायचे आहेत या मॅचमध्ये आणि वाईट +4 मिळतील या चेंडूवरती 5 धावा. 39. 7 चेंडू आणि 7 चौकारांची गरज आहे जय हनुमान आयरे या संघाला. आणि पुन्हा एकदा तो वाईट बॉल. थोडीशी खराब गोलंदाजी प्रतीक शेट्टी करतायत. 7 चेंडू आणि 27 धाव बनवायचे आहेत या मॅचमध्ये.
पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे, त्याला ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहे सनी, मिळते फक्त एकच धाव आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 41. जिंकण्यासाठी 26 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 6. फिल्डिंग लावून घ्या विजय स्टार संघ. क्या बात आहे, चौकार येतोय. 5 चेंडू आणि 22 धावा अजूनही बनवायचे आहेत. काल देखील असाच एक सामना आपण पाहिला, किंग भोईर आणि गावदेव कोपर या 2 संघांमध्ये. तोही सामना 6 चेंडू आणि 21 धावा बनवायचे होते. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू रंगला, सामना रंगला आणि पाहिलं गेलं तर शेवटच्या बॉलवरती 3 धावांची गरज होती, ती म्हणजेच किंग भोईर 11 या टीमला. संकेतने प्रयत्न खूप चांगले केले त्या मॅचमध्ये, परंतु संघ पराभूत झाला. याही सामन्यामध्ये अजूनही 18 धाव बनवायचे आहेत. 4 चेंडू शिल्लक. एखादा नो बॉल, एखादा वाईट बॉल जर आला तर नक्कीच या मॅचमध्ये वापसी होईल, ती म्हणजेच जय हनुमान आयरे या टीमची. गोलंदाज किशन आहेत गोलंदाजी मार्कवरती या अंतिम षटकामध्ये. यावेळेस वाईट बॉल, मी आधीच म्हटलं वाईट चेंडू जर आला तर नक्कीच या मॅचमध्ये ट्विस्ट निर्माण होईल. आणि आता मात्र 4 चेंडू शिल्लक, 17 धावा बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये. क्या बात आहे, येतोय हा डॉट बॉल आणि आता मात्र 3 चेंडू आणि 17 धावांची अजूनही गरज. चांगला स्ट्रोक खेळलेत, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. येतोय हा डॉट बॉल. आता मात्र फक्त औपचारिकता शिल्लक या सामन्यामध्ये, कारण की 2 चेंडू शिल्लक आहेत. विनंती असेल, मंगलमूर्ती या संघाला टॉस जिंकलाय आणि मंगलमूर्ती या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. वाईट बॉलचा इशारा येतोय. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण केलंय पॉइंटला आणि फलंदाज झालाय बाद. 1 चेंडू शिल्लक आहे. रवींद्र येत आहेत. फुलटॉस चेंडू आहे, गॅप मधून सीमारेषेच्या बाहेर चौकार आणि सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे विजय स्टार या संघाने. अभिनंदन विजय स्टार या संघाचं.